A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। हिंगोली महिला अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ठेवीदारांचे आमरण उपोषण सुरू। हिंगोली महिला अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 16 सप्टेंबर मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। हिंगोली महिला अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी व न्यू अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात रकमा मुदत ठेवी, RD, बचत खाते आदीमध्ये गुंतवणूक केली होती। मागील 17 महिन्यापासून ठेवीदारांना आर्थिक रकमा मिळालेली नाही, यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन उपोषण सुरू केले आहे। पीडित ठेवीदारांना गुंतवणूक रकमा मार्च 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंत संस्था बंद असल्यामुळे जमा परतावा रकमा मिळाल्या नाहीत। याबाबत वारंवार निवेदन देऊनही दखल घेण्यात आलेली नाही। गैरव्यवहार, अनियमितता, फसवणूक आदी संबंधित संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी आपसात संगनमत करून महिला, शेतकरी, मजूरदार, सेवानिवृत्त कर्मचारी, व्यापारी या ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केली आहे। पीडित ठेवीदार यांना मागील 17 महिन्यापासून मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे। कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। यावेळी शिवप्रसाद बांगर, मीनाक्षी रामकृष्ण मुसळे, कचरूलाल तोलंबिया, शीतल साहू, तारा साहू, विश्वनाथ काळे, शिवाजी मगर आदींचा समावेश आहे। या उपोषणाचा आढावा आमचे A7 न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी अनीस अहमद यांनी घेतला असता उपोषणाला बसलेले पीडित ठेवीदार यांचे काय म्हणणे आहे याचा सविस्तर आढावा घेतला आहे, ते आपण पाहूयात। मागील 35 वर्षापासून भरलेले आहे माझे डिपॉझिट। माझ्या मुलीचे लग्न थांबले, माझे डिपॉझिट परत मिळत नाही, 2 वर्ष झाले, तरी शासनानं का नाही मिळत ते करावे, त्याचे काहीतरी कारण करावे। जैन बोलते, माझे 20 लाख रुपये आहेत। आता मी काय करायचं बघा, कारण काय आता म्हातार माणूस झालं, पुरं काही साथ देत नाही, तर मग आता आम्ही काय करायचं बघा। कारण काय आम्ही त्यांच्या विश्वासामुळे आम्ही पैसे सगळे टाकले। आता काय करावं आम्ही? आता माझ्या डोळ्यात ऑपरेशन करायचं तर पैसे नाही, तर माझ्या नातीचं लग्न करायचं तर पैसे नाही, माझ्या पोरीचे 20 लाख रुपये येतात, तिच्या पोरीचं नातीचं लग्न करायचं तर पैसा नाही, घर नाही, दार नाही। आता काय करायचं? तुम्ही सगळ्यांनी आता माझी लोन घ्या आणि आम्हाला पैसा मिळून द्या। माझे FD मध्ये पैसे आहे, मी वारंवार पैशासाठी गेली पण पैसे दिले नाही आणि बँकच बंद झालेली आहे। आणि DDR मध्ये पण गेली, त्यांनी पण म्हटलं की पैसे देणार, ऑडिट केलं, चालू आहे असं वारंवार म्हणत होते। आणि नंतर त्यांनी काहीच त्याचं हे सांगितलं नाही, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। रामकृष्ण मुसळे, आमची जी फसवणूक झालेली आहे, जयेश खरजुले यांनी मुद्दाम महिला अर्बन, महिला निधी, महिला न्यू अर्बन एकाच माणसाने 3-3 बँकेच्या शाखा उघडून आमची जी 15,700 लोकांची फसवणूक झालेली आहे, त्याच्यामध्ये न्याय मिळावा म्हणून मी महाराष्ट्राच्या सर्व आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत आमचा हा आवाज गेला पाहिजे, म्हणून मी शासनाला अशी विनंती करते की आमची जी फसवणूक झालेली आहे ते आमच्या सर्वांचे पैसे वापस मिळावे। यामध्ये कसं कोणी RD एजंट आहे, पुन्हा कोणी पिग्मी एजंट आहे, पुन्हा आर्थिक ठेवी ठेवलेले आहे, मुदत ठेव ठेवलेले आहे, FD आहे। आणि यामध्ये जयेश खरजुले यांनी आणि यांच्या कर्मचाऱ्यांनी ही फसवणूक जाणून बुजून केलेली आहे। कारण ज्या माझे आईवडील जवळजवळ 85 वर्षाचे आहेत, त्यांच्या FD भरलेल्या असून सुद्धा दिले नाही। अशा बुजुर्गांनी आता काय करावं, कुठं कष्ट करावं, कुठून हा पैसा मिळवावा? जो त्यांनी तब्येतीसाठी, म्हातारपण धकवायसाठी ठेवलेला होता, तो पैसा कुठून आणायचा? म्हणून मी शासनाला वारंवार सर्वांच्या वतीनं अशी विनंती करते की त्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालू नये, फक्त आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, एवढी माझी त्यांना विनंती असेल। कारण याच्यामध्ये खूप म्हातारे आहेत, महिलांच्या नावाखाली महिलांची खूप आर्थिक लूट झालेली आहे। या महिलांनी एवढी भरपाई संसाराची कुठून करायची?
गरीब महिला आहे, याच्यामध्ये कष्टकरी महिला आहे, मोठे मोठे बुजुर्ग आहे, म्हातारे लोक आहे. म्हातारे लोकांनी दवाखाना कुठून करायचा, कुठून त्यांचा उपजीविका निभवायची हे शासनानं सांगावं. आणि आमची जी फसवणूक झालेली आहे ते आम्हाला पैसा आम्ही आमचा मागत आहे. आम्ही रस्त्यावर आलेले आहे. तसे त्यांना पण रस्त्यावर आणायचं, त्यांचे घर सीलबंद करून त्यांना सुद्धा तुम्ही 1 वर्ष असो 2 वर्ष जेव्हा त्यांचा जर गुन्हा दाखल नाही झाला त्यांच्यावर त्यांचे घर त्यांना परत द्यावे. पण तसे आता आम्ही रस्त्यावर आलो, आमचे लेकर बाळ मुलं सोडून आम्ही उपोषणाला बसलो इथं. तसं त्यांना पण तुम्ही 52 जणांवर गुन्हे झालेले आहे. 19 ऑगस्टला गुन्हा दाखल झाला, आणखी 2 दिवसाला 1 महिना होते तरी पण तुम्ही त्यांना अटक का नाही केली? आज शासनाने त्यांना पाठबळ न देता आमचा न्याय करावा एवढी माझी त्यांना विनंती आहे सर्वांच्या वतीने. त्यांनी आमची एवढी बातमी ऐकून घ्यावी आणि मुख्यमंत्र्यापर्यंत देशाच्या ही बातमी जावावी, त्यांनी आमचा न्याय करावा अशी मी शासनाला वारंवार सर्वांच्या वतीने विनंती करते. आणि गोरगरिबांचा पैसा यातून मोकळा व्हावा, कारण गोरगरिबांनी कष्ट करून हा पैसा मिळवलेला आहे. 2x2चा पैसा नाही, हा प्रत्येकांचा कष्टाचा पैसा आहे. म्हातारे आई वडील आहे प्रत्येकांचे, ज्यांनी आपल्या रिटायरमेंटचा पैसा याच्यामध्ये गुंतवलेला आहे. त्यांचा दवाखाना कशावर चालायचा, त्यांचा घर कशावर चालायचं, त्यांची उपजीविका कशी निभवायची याचा शासनाने तंतोतंत विचार करावा आणि गुन्हेगारांना पाठीशी घालू नये ही माझी सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आदरणीय, कलेक्टर साहेब, तहसीलदार याच्यामध्ये म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेचे जे सर्व अधिकारी आहेत आदरणीय त्या सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे. तसेच महाराष्ट्राचे आपले आमदार खासदार या सर्वांना मी विनंती करते की गुन्हेगारांना पाठीशी घालू नका. आमचं पाठबळ वाढेल असा आम्हाला न्याय मिळवून द्या सर्वांना. याच्यामध्ये 15,700 लोकांची फसवणूक जाणून बुजून झालेली आहे, तर आम्हाला न्याय मिळावा हीच माझी शासनाला वारंवार विनंती सर्वांच्या वतीनं. थोडं बोलून माझ्या 2 शब्दांना विराम देते. हिंगोली अर्बन महिला अर्बन न्यू और निधि, ये तीनों बैंक एक ही जगहों में उन्नीस जो व्यापारियों का प्रवर्ग है जहाँ पे सबसे ज़्यादा चयन पैदा थी, वहाँ पे ये तीनों शाखा की ओपनिंग हुई 2014 में. इसके अंदर महिला की शाखा की ओपनिंग हुई, उसको प्रतिशत मिला. पब्लिक को इन्होंने अनुभव बोल के बड़े जो महिला है 1% ज़्यादा, को आधा टक्का ज़्यादा 1% ज़्यादा देके इन्होंने लालूच में इन्होंने प्रकरण करने को लगाए. और इसके अंदर आगे बढ़ते इन्होंने एक बैंक के अंदर समाधान नहीं हुए और उसके अंदर एक महिला निधि बोलती है, ये 2 संस्था और जोड़े और इसके अंदर कम से कम हिंगोली के पब्लिक की इस तीनों बैंकों में मिला के बड़े दोनों का तो आंकड़ा आ ही गया वाला है पेपरों में. और तीसरी जो निधि है, निधि मर्चेंट बोल के जिसका हेड ऑफिस दिल्ली में है, जो कार्यालय मुंबई से चलता, आज तक उसके ऊपर गुना दाखिल नहीं हुआ है, न कोई चीज़ की कार्रवाई हुई. और ये सब जो है संचालक मंडल और इसके अंदर बाकी जो सब है, इसके अंदर कर्मचारी वगैरह सब शामिल है इसके अंदर, जिनके घरा गिरने को आए वाले थे. आज वो बड़े हिंगोली के अंदर जो आपने नीचे देखते उसके अंदर आज इनके 3 करोड़ के बंगले हैं, 80 लाख रुपए इनके प्रॉपर्टी हुए कर्मचारियों के, इनके सब हमने डिटेल निकाले हमारी तरफ से. जो 8-15 महीने में जो माहिती निकाली उसके अंदर कर्मचारी भी इतने दोषी है और ये भी दोषी इसमें दिखती है. उसमें प्रशासन से मांगनी इतनी है. उसके अंदर एक जो है महिला का नाम जोड़े नहीं गया है जो कैशियर थी. और दूसरा मुद्दा इसके अंदर है विजयमाला नारायण और सब संचालक मंडल जो है कर्मचारी मंडल, इनके प्रॉपर्टी के ऊपर बोझा तो चढ़ा है. AR ऑफिस का बोलना ऐसा है, पर हमारी मुख्य तो मांग इसके अंदर ऐसी है इनको बोझा चढ़ाई के कुछ जो आज 15 मिनट हम रस्ते के ऊपर आए, जो लड़ाई के वास्ते हम चीज कर रहे, आज एक उसके ऊपर भी ATM साहब ने आर्थिक गुन्हे शाखे ने इन्होंने भी इनको जो है घरों के ऊपर सील लगाना और हमारे को न्याय दिलाना जल्दी से जल्दी. इसके अंदर कार्यालयीन कामकाज के वास्ते जो AR साहब जो मदद करे हमारी, उन्हें भी ये थोड़ी फास्ट करना, इनका आराखड़ा जल्दी मंजूर करना. और जैसे और गरीबों के आपके महिलाओं का इनका सबकी फसलों होने वाली इसके अंदर सबको न्याय मिलना, ये हमारे तय दिल से ATM साहब को संचालक. हाँ, और जो जब तक संचालक मंडल जो है इसका उसके अंदर जो महिला का नाम है वो महिला फरार है, तो उसके जो आदमी है या उसके घर के कोई है इनको बुलाना, चौकसी को बुलाना और ये आरोपी जो है इनको सबको ढूंढ के निकालना है और सबको सख्त कार्रवाई देना. क्योंकि ये जो है हिंगोली के अंदर गरीबों का पैसा इसके अंदर बैंक के अड़केला है, इसके अंदर नहीं रहा. और पूरे 13-14 हज़ार कस्टमर है आज आप देख रहे हैं. ये सब इसके अंदर देखो लोक संख्या अभी कम दिख रही है आपको. ये शाम तक सवेर तक ये है ना प्रतिशत इसका तीव्र उमटेगा. प्रशासन ने इसके ऊपर ध्यान देना, खासकर पूरी प्रशासन पूरा भेदभाव नहीं होना. ये बैंक हमारी इसमें आती, वो बैंक हमारे इसमें नहीं आती, ऐसा प्रशासन ने भी हमारे साथ में गलती करना नहीं करना. क्योंकि इसके अंदर जो मैनेजर था दिनेश आनेकर बोल के,
महिला का, वो खुद ही हमारे को बोलता था वो भी अपनी एक संस्था है, उसमें पैसे डालो, इसमें डालो, हम उसके बोलने के ऊपर ये करें, हम पूरी से पूरी हमारी फसवणूक करा। पिछले दिसंबर में मैं पैसे मंडी को गया था 24 तारीख को, इन लोगों ने बोले हमारा ऐसा कुछ भी नहीं है, लफड़ा बाजार में अफवाह फैल रही है। और इन्होंने क्या करे, इनके जो खुद के एफडीआई थे, इनके परिवार के थे, दोस्त लोगों के थे, सबके पैसे इन्होंने निकाल लिए। आखिरी में गोरगरीब जो जनता है, पूरे जनता का नुकसान करे, ये ऑडिट के अंदर इनका भी प्रूफ मिल जाएगा। अध्यक्ष ने जब गला काटा उसके बाद में भी इन्होंने कुछ व्यवहार करे वाले हैं, जिसके कैश में ट्रांजेक्शन होने वाले हैं कर्मचारियों के, उसके ऊपर भी सकुल चौकसी होना, ये हमारे प्रशासन के ऊपर है। और जो इसके पहले जो होने वाले प्रॉपर्टी है उसके ऊपर भी स्टे आना है। प्रशासन ने इसके ऊपर हमारी इतनी मदद करना, नहीं तो ये आंदोलन और तीव्र होगा। इसके आगे प्रशासन जवाबदार रहेगा किसके भी जीवित हानि।